नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट समजून घेणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती कळेल. आणि सरकारने आता प्रशासनाने काय नवीन अपडेट प्रसारमाध्यमातून आपल्याला लाडक्या बहिणींसाठी मिळालेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी तर आनंदाची बातमी आहेतच, पण त्यापेक्षाही आणखीन महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण या व्हिडिओमध्येच समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की सगळेजण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन घंटीचं बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला असेच सरकारचे काही अपडेट आले, लाडकी बहीण योजनेचे असू द्या किंवा कोणत्याही योजनेचे असू द्या, लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, आपल्या कुठल्याही मुलींबद्दलची असू देत, लाडली योजना असू देत, सरकारच्या सर्व योजनांबद्दल आपल्याला जर अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील. आणि कमेंट करा की तुम्ही अर्ज कधी केला होता आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा तुम्हाला SMS आलेला आहे का, हे सर्वांनी कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल की आता आपल्या ज्या बहिणी आहेत त्या किती बहिणींचे अर्ज हे मंजूर व्हायचे बाकी आहेत आणि किती बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत. हा अत्यंत महत्त्वाचा डेटा हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण की ज्या बहिणींना आतापर्यंत 1 रुपयाही आलेला नाही, हेच आपण त्याच बहिणींसाठी सरकारने प्रशासनाने काय महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत. तर चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, जुलैमध्ये सुरू झाली ही योजना, पण ज्या बहिणींनी जुलैमध्ये जे अर्ज भरले होते त्या बहिणींचे अर्ज तर मंजूर झाले. ऑगस्टमध्ये ज्या बहिणींनी अर्ज केले, फॉर्म भरले, त्यांचे पण अर्ज मंजूर झाले, त्यांना तर पैसेही आलेत, बरोबर आहे. आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, जुलै ऑगस्टमध्ये भरलेल्या बहिणींपर्यंत तर पैसे आलेले आहेत. त्यांना सर्व म्हणजे आतापर्यंतचे 5ही महिन्याचे 7,500 रुपये आलेले आहेत. पण बऱ्याच अशा ताई आहेत, बऱ्याच बहिणी आहेत की त्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले, सप्टेंबरमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा अशा बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले. तर हेच तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे की तुम्ही मला कमेंट करा, सर्व ताई तुम्ही कमेंट करा की तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला का. तुम्ही ज्या बहिणींना आतापर्यंत 1 रुपयाही आलेला नाही अशा ताईंनी फॉर्म कधी भरला ही तुम्ही कमेंट करा, कारण की अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि तुम्ही जर कमेंट केली ना तर ती माहिती सरकारपर्यंत गेली पाहिजे, सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे तुम्हाला 1 रुपयाही आलेला नाही आहेत ना तर तुम्हाला पैसे येण्यासाठीच आपल्याला हे सर्व व्हिडिओज बनवायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर अर्ज केलेला आहे, तुम्हाला जर अर्ज मंजूर झाल्याचा SMS आलेला आहे तर कमेंट करा. तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा SMS येऊनसुद्धा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झालेला नाही आहे ना, तसा तुम्ही कमेंट करा, म्हणजे संपूर्ण माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आणि तुमचे अर्ज हे सरकार लवकरात लवकर मंजूर करणार आणि तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार. कारण की काय माहिती आहे का, महत्त्वाची आता अपडेटला आपण सुरुवात करूया. सरकारने म्हणजे आता कालच आदितीताई तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, न्यूज चॅनलशी बोलताना काय अपडेट दिलेले आहे की आदितीताई तटकरे म्हणाल्या की आता याआधी जे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्या महिलांना तर यापुढे पैसे येतच राहणार आहेत. पण ज्या बहिणींनी उशिरा अर्ज केले, जसं की सप्टेंबरमध्ये अर्ज केले, ऑक्टोबरमध्ये अर्ज केले, अशा बहिणींचे जे अर्ज आहेत तर अशा बहिणींचेच अर्ज हे स्क्रुटिनी होणार आहेत. म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत 1 रुपयाही आलेला नाही अशा सर्व बहिणींचे अर्ज हे स्क्रुटिनी होणार आहे. म्हणजे जे नंतर जे केलेले अर्ज आहेत ना, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कमेंट करा की तुम्ही कधी फॉर्म भरला, ऑक्टोबरमध्ये भरला का सप्टेंबरमध्ये भरला, आणि तुम्हाला 1ही रुपया आलेला नाही आहेत ना, तर त्यासाठीच तुम्ही कमेंट करायचे आहे की तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे. तर तुमच्यासाठीच हे अपडेट आहे की ज्या बहिणींचा अर्ज मंजूर नाही त्यांनी काय करायचं आहे,
नारी शक्ती दूत ॲपवर जायचं आहे. आणि कारण की आता हा नारी शक्ती दूत ॲप पुन्हा सुरू झालेला आहे, तर तो ॲप जो आहे त्या ॲपवर जा आणि तुम्ही सगळ्यात आधी प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत ॲप तुम्ही ओपन करा आणि अपडेट करा. सगळ्यात आधी तो ॲप अपडेट करा आणि मग नंतर तुमच्या अर्जाची स्टेटस तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे का नाही, तुमचा अर्जाला काय प्रॉब्लेम आहे, की तुम्ही म्हणजे जर तुम्ही याआधी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आणखीन काही योजना असेल, जर तुम्ही त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज हा नाबाद झालेला आहे असं तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर तुम्हाला मेसेज कळेल. तिथून तुम्हाला सगळे अपडेट कळतील. म्हणजे तुम्ही कसं आहे ना, जे बऱ्याच ताई वाट बघत बसल्या आहेत ना पैशांची, तर त्यांना कळेल ना की तुम्हाला यापुढे पैसे येणार आहे की नाही. म्हणून तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि तुम्ही चेक करा की तुमच्या अर्जाचं स्टेटस आज काय आहे. बरोबर. आणखीन दुसरं महत्त्वाचं काय सांगते की ज्या बहिणींना आत्तापर्यंत 1 रुपया म्हणजे बऱ्याच अशा ताई आहेत की ते काय कमेंट करतात की जुलैमध्ये आम्ही ते जुलैमध्ये अर्ज केला पण आम्हाला अजूनपर्यंत पैसे नाहीत. मग तुम्हीसुद्धा नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि तुमचा अर्जाचं स्टेटस चेक करा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा अर्ज चुकला आहे का, की तुम्हाला पैसे येणार की नाही. किंवा तुम्ही काय करा, तुमच्या घराजवळील जे काही अंगणवाडी ऑफिस असेल किंवा ई सेवा केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस त्यांना सांगा. आमचं अर्जाचं स्टेटस काय आहे म्हणा, असं तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे तुम्हाला ते लगेच सांगतील. म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत वाट बघत बसले आहेत ना, ते तुम्हाला लगेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमची समस्या ही निवारण होईल आणि तुम्हाला लगेच कळेल की तुम्हाला पैसे येणार आहे की नाही. बरोबर आहे की नाही. 4-4 महिने 5-5 महिने झाले तुम्ही वाट बघत बसले आहेत पण तुम्हाला पैसे नाही आहेत ना, मग वेळ जातो आहे ना तुमचा. म्हणून तुम्ही हे असं करा. एक तर तुम्ही अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये जाऊन चौकशी करा किंवा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा किंवा www.ladkibhinYojana.महाराष्ट्र इथे तुम्ही जाऊन या पोर्टलवर जाऊन, ही सरकारी पोर्टल आहे, सरकारची वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा. बरोबर. कारण की आता आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की जे नव्याने अर्ज आलेले आहेत, त्याच अर्जांची आम्ही छाननी करणार आहोत, त्याच अर्जांची आम्ही स्क्रुटिनी करणार आहोत आणि त्याच अर्जांची आम्ही कसून तपासणी करणार आहोत. कारण की याआधी त्यांना धोका झाला ना, म्हणजे बरेच जणांनी असे फ्रॉड म्हणजे अर्ज केलेले आहेत. एका व्यक्तीने 40 अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांना पैसेही आले होते. म्हणूनच आता सरकारने आता हे स्ट्रिक्ट म्हणजे काढलेलं आहे की जे नव्याने अर्ज केलेले आहेत त्याच अर्जांची आता छाननी होणार आहे, स्क्रुटिनी होणार आहे आणि तुमच्या सर्व अर्जांची कसून तपासणी होणार आहे आणि नंतर तुमची EKYC कंप्लीट आहे का ते चेक होणार आणि मग नंतर तुमचे अर्ज हे मंजूर होतील आणि मग नंतर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हे येणार आहे. तर हा असा एवढा मोठा लेंदी प्रोसिजर आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. ज्या बहिणींना आतापर्यंत 1 रुपया आलेला नाही, ज्या बहिणींचे आतापर्यंत अर्ज मंजूर झालेला नाहीत, त्या बहिणींनी काय करायचं आहे, नारी शक्ती दूत ॲपवर जायचं आहे आणि सगळ्यात आधी नारी शक्ती दूत ॲप हा तुम्ही अपडेट करा, प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करा आणि मग तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा. आणखीन दुसरं ऑप्शन काय आहे की www.ladkibhinYojana.महाराष्ट्र.in या सरकारी पोर्टलवर जाऊन, या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा. आणखीन तिसरं ऑप्शन काय आहे की तुमच्या घराजवळील जे काही अंगणवाडी ऑफिस आहे किंवा ई सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्ही चेक करा. त्यांना सांगा की बघा आम्ही ह्या दिवशी आमचा अर्ज भरला होता पण अजूनपर्यंत आम्हाला पैसे आलेले नाहीत. असं तुम्हाला सर्व डिटेल्स हे तिथे जाऊन सांगायचं आहे आणि तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करायचं आहे. ओके. गेलं ना तुमच्या डोक्यावरचं टेन्शन. आता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमच्या डोक्यावरचं टेन्शन जाईल. कारण की तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्ही चेक केलं की तुम्हाला ताबडतोब कळेल की तुमचा अर्ज हा यापुढे मंजूर होणार की नाही, तुम्हाला पैसे यापुढे येणार की नाही. हे सगळं तुम्हाला लगेच डिटेल्स तुम्हाला कळून जाणार. म्हणजे तुम्हाला कुठलीही चिंता राहणार नाही. तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कोणी तुम्ही कधी अर्ज केला होता आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का आणि तुम्हाला किती पैसे आले, हे तुम्ही सर्वांनी कमेंट करा. म्हणजे हा संपूर्ण डेटा सरकारपर्यंत पोहोचणार आणि ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे आले नाहीत अशा अर्जांची लवकरात लवकर सरकार त्याच्यावर म्हणजे प्रक्रिया करणार आणि लवकरात लवकर तुमचे पण अर्ज मंजूर होणार आणि तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचे
सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार.